फक्त 10 मिनिटात तयार होणारा बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा आज आपण तयार करणार आहोत. डोसा तुम्ही इथे पाहू शकता बघा. त्याचं टेक्स्चरही खूप सुंदर आहे आणि अतिशय कुरकुरीत तयार झालेला आहे. तुम्हाला तोडून दाखवते. हा डोसा बघा किती कुरकुरीत तयार झालेला आहे. आता या डोशाचा तुम्हाला मी आवाज दाखवते. अतिशय कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो. झटपट तयार होणारा नाश्ता आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर इथे बघा एका बाउलमध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये गुठळी असता कामा नये. चाळल्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये हवा निर्माण होते, ह्याच्या गुठळ्या निघून जातात आणि मग डोसा जो आहे तो चांगला कुरकुरीत व्हायला मदत होते. कारण आपण इथे फर्मेट करणार नाही आहोत. अर्धा कप इथे बेसन घेतलेलं आहे. बेसन देखील आपल्याला चाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आणि दोन्ही पिठं आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचे. तर हे पीठ चाळून झालेलं आहे. आता हे एकत्र करायचं व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे. सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी मात्र थोडं थोडं करून घाला, म्हणजे मग पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. पीठ मळता मळता त्याला फेटून पण घेत जा, म्हणजे मग डोसा जो आहे तो मस्त असा जाळीदार तयार होईल. तर इथे 1 कप पाणी संपलेलं आहे आणि आता हे बघा मी 1 मिनटं हे पीठ जे आहे ते चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता अर्धा कप पाणी मी पुन्हा घेतलेलं आहे. थोडं थोडं करून हे पाणी घालून आपण एक व्यवस्थित बॅटर तयार करणार आहोत. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे. तर इथे बघा पुन्हा पाव कप पाणी आपलं संपलेलं आहे, म्हणजे एकूण 1.25 कप पाणी मला इथे लागलेलं आहे. हे पीठ जे आहे ते बघा आताची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त सैलही नाही आहे. चला तर मग आता ह्याला 5 मिनटं आपण विश्रांतीसाठी ठेवून देऊया. आता 5 ते 7 मिनिटांनंतर हे पीठ बघा थोडंसं घट्ट झालेलं असतं, पण पीठ व्यवस्थित तिथे तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते. यानंतर यामध्ये चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे, अगदी चिमूटभर. आणि सोडा घातलाय म्हणून आपण दहीऐवजी इथे लिंबू वापरणार आहोत. तर अर्धा लिंबू आपण इथे पिळून घेतलेला आहे. आता हे पीठ जे आहे ते व्यवस्थित फर्मेट होईल आणि ह्या पिठाला मस्त अशी जाळी पडेल आणि आपला डोसा जो आहे तो मस्त असा कुरकुरीत तयार होईल. पण जर तुम्हाला सोडा आणि लिंबू वापरायचं नसेल तर मात्र तुम्ही तांदळाचं पीठ आणि रव्याचा वापर इथे करा, म्हणजे डोसा जो आहे तो कुरकुरीत तयार होतो आणि पसरायलाही व्यवस्थित पसरतो आणि बराच काळ कुरकुरीत राहतो. आता हा डोसा आपण तयार करून बघूया. तर इथे मी तवा प्रीहीट करायला ठेवलेला आहे. त्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तेल चांगलं पुसून घ्यायचं आहे. पुसल्यानंतर तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे बघा आणि पाण्याचा हापका मारून पुन्हा एकदा पुसून घ्यायचा आहे. आता तव्याचं तापमान आपण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे. तर डोसा पसरवून घेऊया. पीठ एकदा चांगलं ढवळवून घ्यायचं आणि एक पळी बॅटर ह्याच्यामध्ये घालायचं आणि ह्याला गोल गोल फिरवायचं. आता बघा हे पीठ जे आहे ना ते थोडंसं पळीला निघून येतं, कारण की ही दोन्ही पिठं जी आहेत ती लुसलुशीत आहेत. ह्याच्यामध्ये रवा आपण घातलेला नाही आहे, त्यामुळे हे पीठ जे आहे ते थोडंसं चिकटून येतं. मंद आचेवर आपल्याला ह्याला चांगला कुरकुरीत तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे बघा हा डोसा जो आहे तो आपोआपच निघालेला आहे, कारण आपण यामध्ये बेसन वापरलेलं आहे. तर इथे बघा मस्त असा हा पातळ आणि कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. त्याचं टेक्स्चरही खूप सुंदर आहे आणि मुलं बाजरीची भाकरी खात नाहीत, त्यामुळे त्यांना असा डोसा जर तुम्ही बनवून दिलात तर ते आवडीने हा डोसा खातील आणि बाजरीचं सेवन करतील. दुसरा डोसा घालताना तेल वगैरे लावण्याची गरज नाही आहे. फक्त पाण्याचा हापका मारायचा, टेम्परेचर मेंटेन करायचं आणि पुसून घ्यायचा तवा, चांगला स्वच्छ करून घ्यायचा आणि पीठ जे आहे ते पुन्हा एकदा ढवळवून घ्यायचं. प्रत्येक डोसाच्या वेळेला पीठ जे आहे ते ढवळवून घ्यायचं. एक पळी बॅटर घालायचं मधोमध आणि ह्याला गोल गोल फिरवायचं. तर हा डोसा बघा व्यवस्थित होत नाही आहे. हे पीठ जे आहे ते लुसलुशीत असल्यामुळे ते त्याला पळीला चिकटतं. त्यामुळेच ह्यामध्ये आपण रवा आणि तांदळाचं पीठ वापरणं आवश्यक असतं. आणि असं वापरलं की काही जण म्हणतात मिक्स पिठाचा डोसा बनवलेला आहे. मिक्स पिठाचा डोसा नसतो तो, त्याचं प्रमाण आहे मिक्स पिठं करण्याचं. त्यामुळे डोसा जो आहे तो व्यवस्थित कुरकुरीत राहतो बराच काळ. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.